नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 12 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। या व्हिडिओमधील तुम्हाला कोणताही प्रश्न डायरेक्ट प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। ओके, तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक क्रीडा स्पर्धा कोठे सुरू झाल्या आहेत? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन ए चेंगदू, चीन। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल चीन या देशामध्ये चेंगदू या ठिकाणी या क्रीडा स्पर्धा आयोजित झाल्या आहेत। ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, 2025च्या कोसनोव मेमोरियलमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल अब्दुल्ला अबू बकर। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल अब्दुल्ला अबू बकर। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, हैदराबादमध्ये असणारी स्पेसटेक स्टार्टअप ध्रुव स्पेसने सुरू केलेल्या पहिल्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी LEAP-1। ओके, LEAP-1 याचं उत्तर असेल LEAP-1। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी खालीलपैकी कोणत्या IIT-मध्ये अग्निशोध संशोधन कक्ष सुरू केला आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी मद्रास। ओके, तर मद्रासमध्ये अग्निशोध संशोधन कक्ष सुरू केला आहे। ओके, तर लक्षात ठेवा। आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिली प्रतिभा अकॅडमी फिफाने कुठे उघडली आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी हैदराबाद। तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिली प्रतिभा अकॅडमी उघडली आहे। कोणी उघडली आहे? तर फिफाने। ओके, चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 6 आहे, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे इंडियातील नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी गौरव बॅनर्जी। ओके, तर गौरव बॅनर्जी हे ब्रॉडकास्ट इंडियन्स रिसर्च काउन्सिलचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। ओके, इंडियासाठी। तर पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 बघूयात। खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 25वी शांघाई शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात येणार आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए चीन। ओके, तर चीनमध्ये 25वी शांघाई शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे। ओके, चला आपण पाहूयात। ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन ए चीन। ओके, तर चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। पुढचा प्रश्न आहे, डार्क ईगल हायपरसॉनिक मिसाईल सिस्टीम हे क्षेपणास्त्र नुकतेच कोणत्या देशाने विकसित केले आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल ऑप्शन सी अमेरिका। ओके, तर अमेरिकेने डार्क ईगल हायपरसॉनिक मिसाईल सिस्टीम हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे। ओके, तर चला माहिती पाहूयात थोडीशी या क्षेपणास्त्राबद्दल। डार्क ईगल हे अमेरिकेच्या लष्कराने विकसित केलेले लाँग रेंज हायपरसॉनिक वेपन आहे। ओके, तर हे जमिनीवरून डागण्यात येणारे बूस्ट ग्लाइड प्रकारातील हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे। ओके, जे की अत्यंत वेगाने, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याचा वेग आहे मॅक 5 पेक्षा जास्त। ओके, तर मॅक 5 पेक्षा जास्त याचा वेग आहे आणि याचा वेग तुम्हाला कोणत्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। ओके, तर वेग लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकताच जागतिक जैवइंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? ओके,
म्हणजेच जागतिक जैवइंधन दिवस केव्हा साजरा करण्यात आला? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए 10 ऑगस्ट. ओके, तर 10 ऑगस्ट रोजी नुकताच जागतिक जैवइंधन दिवस साजरा करण्यात आला आहे. ओके, आणि दरवर्षी हा दिवस 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. ओके, तर चला पाहूयात आपण आजचा शेवटचा प्रश्न. आजचा शेवटचा प्रश्न आहे, विस्लो मॅनियाक स्मृतिचिन्ह स्पर्धेत अनु राणीने कोणते पदक जिंकले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी सुवर्ण. ओके, तर या विस्लो मॅनियाक स्मृतिचिन्ह स्पर्धेत अनु राणीने सुवर्णपदक जिंकले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.